नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सरळ सेवा भरतीचा जर अभ्यास करत असेल तर हा व्हिडिओ 100% तुमच्यासाठी आहे। तयारीचा सुपर प्लॅन आपल्याला सरळ सेवा भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी काय करायचं आहे या संपूर्ण प्लॅन संबंधी माहिती आपण इथं तुम्हाला एकदम परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे। यासाठी जो मराठी व्याकरणचा घटक आहे तर या मराठी व्याकरणच्या घटकासंबंधी आपण माहिती बघत असताना विद्यार्थ्यांना जे वारंवार काही प्रश्न पडलेले आहे, विद्यार्थ्यांचे जे सामान्य प्रश्न आहे हे कोणते आहे आणि परीक्षा मिळवण्यासाठी अडसर काय ठरत आहे यांची एक एक प्रश्नांची माहिती तुम्हाला देऊन त्याचं सोल्युशन देणार आहे। यामध्ये बघा विद्यार्थ्यांना काय प्रश्न पडतात की विद्यार्थ्यांना जी मराठी विषयामध्ये नेमकं काय अभ्यास करावा लागतो हेच माहित नाही। मराठी आपली मायबोली भाषा आहे, परंतु अभ्यास काय करायचा हेच माहित नाही। म्हणून नेमका कोणता अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल यांची माहिती आपण तुम्हाला देणार आहे। त्यानंतर मराठी व्याकरणातले नियम खूपच कठीण वाटतात, काय करायला पाहिजे, नियम कठीण आहे काय करायला पाहिजे, एक्झाम मध्ये तुम्ही सक्सेस होत नाही। मग यासाठी एकदम सोप्या पद्धतीने गोष्टीच्या स्वरूपात तुम्हाला एक एक नियम समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे तो समजेल। त्यानंतर पुढील जे प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की संधी असेल, समास असेल, म्हणी असेल, हे लक्षात ठेवायचं काही तंत्र आहे का? हो, 100% काही असे तंत्र आहे। तुम्ही एकदा वाचल्याच्या नंतर तुम्ही एक्झामला जा, 100% प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबरच येणार। अशा प्रकारचे आपले काही तंत्र आहे जे तुम्हाला निश्चितपणे मी सांगणार आहे। त्यानंतर मॉक टेस्टमध्ये नेहमी चुका का होतात? अगोदरचा प्रश्न चुकला, दुसऱ्यांदा टेस्ट दिली तेव्हाही प्रश्न चुकला, एकच प्रश्न वारंवार का चुकतोय? तर या चुका तुमच्या टाळाव्या यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे। आणि त्यानंतर की 50 पैकी किमान 45 प्लस गुण कसे मिळवता येतील यासाठी आपण प्रयत्न करून तुम्हाला 100% नोकरी मिळवून देणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांना जे मराठी व्याकरण आहे तर मराठी व्याकरणाचं नेमकं महत्त्व काय आहे ह्याच गोष्टी लक्षात येत नाही। जर आपल्याला एक्झाममध्ये जर पास व्हायचं असेल तर मराठी व्याकरण सारखा सोपा विषय नाहीये। म्हणजे मराठी व्याकरणचं नेमकं महत्त्व काय आहे या महत्त्वासंबंधी आपण माहिती बघत असताना मराठी व्याकरण हा सर्वात कमी वेळामध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे। आपली मायबोली भाषा आहे आणि त्यामुळे आपण परीक्षेत गेल्याच्या नंतर जास्तीत जास्त मार्क आपण या विषयामध्ये घेणार आहे। त्यामुळे नोकरी मिळवायची असेल तर मराठी व्याकरण शिवाय पर्याय नाही आणि ती तुम्हाला आपण मिळवून देणार आहे। त्यानंतर ज्या संकल्पना असेल त्या समजल्या तरच गुण मिळणार। जर संकल्पना जर तुमच्या क्लिअर नसेल तर तुम्हाला गुण मिळणार नाही। म्हणून एक एक संकल्पना, काना, मात्रा, उकार, विलांटी, मराठी व्याकरणाची संपूर्ण नियम आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर जी वेळेची बचत, कमी वेळामध्ये जास्त प्रश्न कसे सोडवायचे। आता आपल्याला वेगवेगळे जे बाकीचे क्वेश्चन्स आहे बाकीचे विषयाचे तिथं काही वेळामध्ये आपल्याला वेळ जास्त द्यावा लागतो। म्हणून आपण या मराठी व्याकरणचे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अचूक प्रश्नांची उत्तरे, आपल्याला कमी वेळामध्ये तर उत्तर द्यायचंच आहे, परंतु अचूक प्रश्नाची उत्तर देण्यासाठी तुम्हाला संपूर्ण आपण या कोर्सच्या माध्यमातून मदत करणार आहे। त्यानंतर वारंवार विचारले जाणारे आणि निश्चित अभ्यासक्रम असलेला विषय, मराठी व्याकरणमध्ये जे नियम आहे ते ठरवलेले आहे। मराठी व्याकरणचे नियम आजही तेच आहे, उद्या तेच आहे। म्हणून हे नियम ठरवलेले असल्याच्या नंतर या नियमाचा आपण जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर आपल्याला चांगले मार्क मिळणार आहे। आणि 50 पैकी 45 प्लस गुण कसे मिळवायचे हे आपल्याला सहज शक्य आहे। सहज शक्य का आहे? कारण की मराठी व्याकरणचे नियम ठरलेले आहे, ते बदलणार नाही। एकदा व्यवस्थित ते पूर्ण ट्रिक्सनुसार गोष्टीच्या स्वरूपात पाठ करून ठेवा, तुम्हाला 45 प्लस गुण मिळणार म्हणजे मिळणारच। त्यानंतर पुढील घटक आहे की आपल्याला मराठी व्याकरण संबंधी तयारीसाठी प्रभावी पद्धत कोणती आहे। आपल्याला मराठी व्याकरणचा तर अभ्यास करायचा आहे, परंतु कोणत्या पद्धतीने करायचे, एकदम प्रभावी पद्धत आपल्याकडे असणे पाहिजे। लोकांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला नोकरी मिळणार आहे। म्हणून यासाठी आपल्याला जे मराठी व्याकरणसाठी आपल्याला तयारीसाठी प्रभावी पद्धत कोणती असेल तर आपण ठरवलं की यावेळी आपल्याला मराठी विषय पक्का करायचा आहे। मग त्यासाठी तयारी नेमकी कशी करायची आहे, त्यानंतर जे नियम दिलेले आहे ते नियम समजून घ्यायचे कसे, त्यानंतर दररोज एक एक घटक घेऊन खोलात जाऊन तो आपल्याला समजून घ्यायचा आहे। एक घटक आपण व्यवस्थित घेतला तो समजून घ्या, समजून घेतल्याच्या नंतर
परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं उत्तर चुकणार नाही. आपण 2-2, 3-3 घटक जर अभ्यास केला तर काही कन्फ्युजनचे घटकाला आपण व्यवस्थित न्याय देत नाही. म्हणून आपल्याला एक एक घटक घ्यायचा, व्यवस्थित कन्सेप्ट वाईज तो समजून घेणार आहे. म्हणून एक एक घटक समजून त्यावरती तुम्हाला वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर त्या घटकावरती आधारित 15 ते 20 सराव क्वेश्चन, एकदम साध्या पद्धतीचे क्वेश्चन आणि अवघड पद्धतीचे क्वेश्चन, जवळजवळ 15 ते 20 सराव प्रश्न आपण एका टॉपिकवरती सोडून घेणार आहोत. त्यानंतर मागील वर्षाचे प्रश्न PYQs आपण नियमित बघणार आहोत. नियम आणि उदाहरणासह एकदम गोष्टीच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत, एकदम गोष्टीच्या स्वरूपामध्ये, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील. एकदम सोप्या पद्धतीनं मराठी व्याकरणमध्ये चांगले मार्क कसे मिळवायचे आहे याची आपण तयारी करणार आहोत. 2 दिवसांनी छोटा स्वमूल्यांकन चाचणी आणि चुका हेच आपल्या पूर्णपणे गुरु आहे. कारण की एखादी गोष्ट आपली चुकली तर चुकल्याच्या नंतर आपण त्यातून शिकणार आहे आणि ती चूक आपण पुन्हा करणार नाही आणि परीक्षेमध्ये तर तशी चूक आपल्याकडून होणार नाही. म्हणून तयारीसाठी ह्या ज्या प्रभावी पद्धती आहे या पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड एक एक घटक आपण व्यवस्थित शिकणार आहोत. त्यानंतर जे मराठी व्याकरण आहे तर मराठी व्याकरणमध्ये आपल्याला जे 50 वेगवेगळे क्वेश्चन आहेत, म्हणजे 50 वेगवेगळ्या क्वेश्चनची माहिती बघत असताना एकूण जे गुण आहे तुमचे 50 गुण, तर या 50 गुणांची माहिती बघत असताना जे महत्त्वाचे घटक आहे या महत्त्वाच्या घटकांची आपण माहिती बघणार आहोत. यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण म्हणजे शब्दांच्या जाती आहे त्यामधले महत्त्वाचे घटक आहे. त्यानंतर क्रियापदाचे प्रकार असेल, काळ असेल, वाक्यरचना असेल, संधी आहे, त्यानंतर त्या संधीचा विग्रह आहे, त्यानंतर समासावरील क्वेश्चन आहे. तर या संपूर्ण घटकाची माहिती आपण व्यवस्थित बघणार आहोत. त्यानंतर म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, त्यानंतर पर्यायवाची, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी हे आपले जास्त गुण मिळवून देणारे घटक आहे. एक्झाममध्ये वारंवार या घटकावरती प्रश्न विचारले जातात. म्हणून हे महत्त्वाचे घटक आपण व्यवस्थित एकदम स्टोरीच्या पद्धतीने शिकणार आहोत. त्यानंतर शुद्ध लेखन, अशुद्ध लेखनाचे जे वाक्य आहे यांची माहिती, त्यानंतर उपसर्ग, प्रत्यय, अलंकार, त्यानंतर छंद, त्यानंतर वाचन, हे जे घटक आहे या घटकासंबंधी आपण हे मराठी व्याकरणचे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे घटक आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील घटक बघत असताना की आपल्याला मराठी व्याकरण तर व्यवस्थित करायचंच आहे, परंतु व्यवस्थित करत असताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर यामध्ये बघा, ही मराठी जी आपली भाषा आहे, मराठी आपली भाषा असल्याच्या नंतर ही मराठी भाषा आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवून देणारे ही आपली एक शक्ती असणार आहे. म्हणजे चांगले मार्क मिळून आपल्याला नोकरी मिळवून देणार आहे. तर हे आपला मराठी व्याकरण कमकुवतपणा नसून तर ही एक काय आहे, शक्ती आहे, ताकद आहे. आणि ही कशी वाढणार, तर रोजचा सराव, त्यानंतर योग्य मार्गदर्शन, चुकावरती शिकणं हे यशाचं सूत्र आहे. म्हणजे आपण दररोज सराव घेणार आहे, सराव घेतल्याच्या नंतर तुम्हाला योग्य मार्गदर्शन असणार आहे आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून चुकल्या त्या का चुकल्या त्याचं आपण संपूर्णपणे स्पष्टीकरण देणार आहोत की ती गोष्ट तुमची पुन्हा कधीही चुकणार नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलेच मार्क मिळतील. त्यानंतर अभ्यास, त्यानंतर उदाहरणांचा सराव आणि आपण नियम समजून घेण्यावरती 100% भर देऊन तुम्हाला 100% यश मिळवून देणार आहे. आपण हे जे सर्व अभ्यास करणार आहोत ह्या अभ्यासाचं रूपांतर जर नोकरीमध्ये झालं तर आपलं हे यश आहे. नसता आपण एवढा घटक शिकलो पण शिकल्याच्या नंतर जर व्यवस्थित मार्क पडले नाही तर आपल्याला अपयश मिळेल. म्हणून तुम्हाला अपयशाचं पायरी कधीही चढून द्यायची नाही, तुम्हाला यशच मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी आपण हे संपूर्ण गोष्टी करणार आहोत, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण आजपासूनच सुरुवात करणार आहोत आणि 50 पैकी 50 गुण मिळवायला आपल्याला वेळ लागणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या संपूर्ण गोष्टी आपण तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून आपण समजून सांगणार आहे. धन्यवाद.